तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ झालेली आहे. आत्ताच आपण जेवण वगैरे केलेलं आहे. बाबा इथं झोपले तेव्हा कसं आहे. आणि इथं बघा मस्करी झोपली डोली, इथं चमचम झोपलेली आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता आपण मगाशी गाय सोडले ते थोडा उशीर झाला आता. कप्पो ए कप्पो कपलं कप्पा. मित्रांनो, पाऊस यायचं नावच घे नाही. काय माहिती पाऊस काही नाही. ह्या दिवसात पाऊस पाहिजे. आता उन्हाळा सुरू झाला असं वाटतंय मला. पाऊसच ये नाही कसला. तर आपल्याला काय करायचं आहे, गाय धुवायची आत्ता. त्यामुळे सगळ्यांना आतमध्ये घ्यायचं आहे. तर इकडं गेट लावूया ते आपण. चमचम आंघोळ घालायची तुला आता. आंघोळ काय आपण टाकीत पाणी सोडलेलं आहे तिकडं, तुम्हाला दाखव थोड्या वेळानं. अण्णा गाय धुणार आहेत. अय चला चला. या उठा की लागा. यायचंय का नाही तुम्हाला? चल की. कप्पो कप्पो रेडी येऊ नको. कप्पो कप्पो येऊ नको तू. रेडी तू नको येऊ. तुला पण आंघोळ घालायची पण थोड्या वेळानं. चला की लागा आंघोळीला. रेडी आंघोळ केली का? हां, गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग. थोडी दुपार झाली आता. गुड इव्हिनिंग म्हणाल काय? चला की. लगा यायचं का नाही मित्रांनो? गाय आतमध्ये येणार काय माहिती. चमचमची मम्मी चला या. सर रेडी सर साईडला. रेडी साईडला सर. तुम्ही असं नाही येणार. उठलं बघा निम्म काय. चला चला की. यायचं का नाही? कप्पो तुला कोणी बोलवलं ग? तुला कोण बोलवतं का? तुला परत आंघोळ घालायची. कपल्याला पण आंघोळ घालायची पण थोड्या वेळानं घालायची. हे सगळ्यांची आंघोळ झाल्यानंतर. चल लगा तुम्हाला यायचं का नाही? सर साईडला. रेडीनं कार्यक्रम केला बघा इथं. रेडी आतमध्ये जाऊ नको. सर साईडला. लगा काळे मित्रांनो, ही एवढी जी आळशी येते ना. कप्पू सर साईडला. चल नका तू नको. कप्पो चल. चल जा. चल जा. जावा गोट्यात जा. रेडी 100% रेडी जाणार नाही बरं का एवढ्या जवळ असून सुद्धा. रेडी चालली का गोट्यात? रेडी जाऊ नको रेडी. रेडी गेली मित्रांनो. रेडी कप्पू गेली इकडं. चल इकडं. चल. त्या तोंड घाल नको रेडी. काय गरज आहे का एवढं तोंड घालायची? चल की तू लवकर. तुम्ही थांबा येऊ नका. अगं चल की तू. कप्पू 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 येऊ नको. कप्पू तुझा कप्पूवाली घेणारच आहे बरं का. तर आता ह्यांना पेन ठेवलं नसल्यामुळं सगळे असं करणार बघा. रेडी मम्मीला नाव कोणा सांगते आता? मम्मीला भेटा गेली बघा रेडी. हो का? हो का? 3 टाळकी काळी कशी दिसते ते मित्रांनो? हो का? ह्यांना बांधूया लगेच काय, नंतर ना रेडीला बाहेर घेऊ आपण लगेच. तर सगळं काही बांधून झालेलं आहेत. रेडी तेवढी आली आहे गोट्यात. तिला बाहेर काढायची आपल्याला. सर काढू. रेडी बाहेर चल. कपे लावणी करायला लागली थोडं. रेडी झालं की बाहेर. मशे पुरीला बाहेर जायला सांग. मशे मस्त पण पिंक रेडी असे नाही ऐकणार बरं का. दाखव कुठे गेली तर पाईप. इथली पाईप कुठे गेली? काठी इकडं का ग? कुठं गेली बरं काठी? रेडी भीती काठीला भीती. रेडी का ग? रेडी. मम्मीला नाव सांगू नको. हे बघा इथं टाकी भरली आपण पाण्यानं सगळी. गाय धुवायच्यात आपल्याला. रेडी काय आतमध्ये गेली नाही, ही बाहेर गेली नाही. इथं मम्मी बसली बघ. कसं आहे मित्रांनो? रेडी बाहेरच जाय नाही. रेडीला काय कळलं नाही. रेडी तुला जायचंय का नाही? मशे सांगा पुरीला. चालली बघ.
नाही रेडीच्या नादीच लागाय नको. तिला जा म्हणलेलं पण कळत नाही. मुद्दाम आली ती मुद्दाम. तर माराय गायच्या अंगावर पाणी करूया मोटर चाललं. काय झालं माहिती आहे का, गाय धुवायच्या त्या उन्हाळा चालू झाला असं वाटतंय मला. पावसाळा चालू व्हायचं ते उन्हाळा चालू झालं असं वाटतं. तर आपण मोटर चालू केलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो. त्याआधी म्हटलं ड्रम भरून घेऊ पाण्याचं बाहेरचं. दाखवतो तुम्हाला. कपाला चक्र मारायचं चालू गेलीच बघा पाणी प्यायला. मग साहेब सर रेडी गोठ्यात जाय मित्रांनो. एकटीच फिरते मम्मी कशी तुझं. इथं बघा पाणी झालं. ही निम्म आहे, ही निम्म आहे. ही कायच नव्हतं. त्याला भरूया तिघांना जाऊया. पाणी मारलं सगळ्यांना. तर मित्रांनो इथलं ड्रम आपण तिन्ही पण भरलेलं आहे. आता जाऊया गायींच्या अंगावर पाणी मारायला. कप पाणी पिय मागायला पाणी पिया. पहिल्यांदा रेडीला कुणी उघडं ठेवलं बरं पेन पाणी जायचं नाही काय आता कळतं काय तुला. रेडीला काय वाटत नाही गारगार वाटतं. निघालं जाऊ अरे हो आणि माझ्याकडनं झालं बरोबर. तॅट करायला पाहिजे. आज मायली केलं पहिल्यांदा आंघोळ घातलेली आहे संगत. रेडी पाय पाय देऊ नका सांगतोय. रेडी कुठं गेली बरं. ए रेडी रेडी ए रेडी. ती बघा काय धावून येते डायरेक्ट चढते. बिकडे येईल पाण्याला भीती आहे. चमचमची मावशी बघा मित्रांनो रेडी बाहेर गेली. रेडी बाहेर. कपिला आले असते तर कपी असले तर इथनं बाहेर आले असते. काय लागली सारखंच निघतं. तर फायनली आता कपल्याला आपल्याला आंघोळ घालायची आहे. कप्प चल कप्प या. कप्प या की कप्प. कपल्याला माहिती आहे तुला काय करायचं ते. कप्प कप्प चल गोट्यात गोट्यात चल. गोट्यात चल आंघोळ करायला. चल चल इकडे इकडे चल इकडे चल गोट्यात. कपड्याला आज ओढून आणलं. तर फायनली आपण कपड्याला इथं बांधलेलं आहे. चमचम बघा इकडं अन्न आणते काय झालं. रेडीची म्हशीची भांडणं. ए रेडी म्हशी ए रेडी म्हशी भांडणं करत आहे काहीतरी वाटत. ए म्हशी चल बाहेर चल चल बाहेर बाहेर चल. मागाच्या बसून बटायची इथं. चल लवकर यायचं का नाही. चल की चल की. नाही चल 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 मारावं पाणी त्याच्या अंगात. तिला काय नाही कपल्याला मारा म्हणजे कपल्याला बाहेर सोडू. रेडी नाही चालेल चालेल चल. रेडी चल बाहेर चल की बाहेर. रेडीला काहीच कळत नाही. ढोली रेडी गुडघ्यात नाही नुसता. चल की येई चल की तिकडं ना. मित्रांनो डोकं खायला लागेल बरं का. चल बघ हे बघ बाहेर आंघोळ केली ना तू. तिथे आंघोळ घातली तुला साबण नाव नाही घालायचं. चल चल की बाहेर. ये चल ये घेतो का ये की चल 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 चल. गेली बघा रेडी बाहेर. गार होऊनच गेली. लय वेळ गोट्यात होती ती आणि बसली होती नसते निवांत. गेली बघा रेडी मित्र. रेडी आता तू गुरी होणार माहिती आहे का. गुरी कशी बघती बघा. तर फायनली कपिला आंघोळ. चमचमचं काय झालं. चमचम गार लागतंय का. गार लागतंय का हां पाय देऊ कपिला का चमचम. गार लागले चमचमला भरपूर. तर फायनली कपिला अंगावर पाणी मारायचं आहे. आंघोळ घालायचं आहे कपिल्याला. लय धिंगाणा घाल नको कप्पो. काय नुसतं पाणी मारा. पिवळं पिवळं पाणी निघते बघा. हो का कसं मारू का.
कॅमेऱ्याला पाणी गेलं. मारलं. चला चला बाहेर या. जा बाहेर, जा की बाहेर. कप्पो बाहेर जा. गेली बघा कप्पो बाहेर. चांगली आंघोळ घातली. रेडे रेडे गेलीच बघा. रेडी कपिलाची महाग आता खराब करणार तिला. गेलीच बघा रेडी तिच्या माग. एक मोठून एक पतलू. रेडी मोठू आणि कप्पू पतलू. मारलंच बघा. आंघोळ झालेली आहे सगळ्यांची. आता ह्या बाकीच्या काही अन्न धुणार आहेत आणि मी जाणार आहे वैरण आणायला. जाऊया. तर मित्रांनो आपण आलो वैरण काढण्यासाठी. अण्णांचे काय दोन झाले असेल बहुतेक असं वाटतंय मला. वैरण काढण्यासाठी आलो होतो. इथं बघू शकता आपण वैरण काढलं असलं. मोडकं तोडकं कडवाळ हे मोडकं कडवाळ आणि वाकडं मोडलेलं तोडलेलं हे असलं गिनी गवत काढले. मित्रांनो ही जर काढायचं असेल ना तर कवळ असताना काढायचं, नाहीतर हे पुढे गेलं ना तर लय मित्रांनो एवढी त्रास देते ना हे काढायला. बस लय त्रास देते काढायला. आणि कडवाळ ते पडलं या, त्याला पाणी नव्हतं, पडलं आणि त्याला पाणी मिळालं. जिथं कनेक्शन आहे ना तिथं ते प्रत्येक सडना सड ते मुळीत असं उगवलेलं आहे. मुळीत घुसलेलं आहे. मुळी घुसलेलं त्या जमिनीमध्ये सडाचं. कापलं पण मला वाईट. जाऊ घरी आता. तर वैरण कट. गाय आतमध्ये तर घेतलेलं जायचं. कपल्याला आंघोळ घातलेली आपण. मित्रांनो येऊ बघा कसं इकडं. पावसाचा तर अंदाजच नाही कुठंच. मित्रांनो पालखी आली असेल कुठं आता. काय फलटणच्या पलीकडेच असेल पालखी अजून. तर आपल्या इथं 20 तारखेला पालखी आहे. तर पालखीचा ब्लॉग येणार आहे. कशा पद्धतीनं बनवणार आहे ते मला माहीत आहे. मी बनवणार आहे ब्लॉग पालखीचा. पालखीमधून आपण कपिलाला काय काय आणणार आहे, रेडीला काय काय आणणार आहे, दर्शन घेणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं, ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी. तर आपल्या घरी एक दिंडी येते जालनाची, येते जालनावरून येते एक दिंडी. ते जाता जाता येते पंढरपूरकडे जाताना, आळंदीहून पंढरपूरकडे जाताना येते. तर ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला. सगळं सांगणार आहे. असं जरा घरी वैरण काढाय पण लय त्रास पडतो. तर आलो आहे घरी आणि इथं बघा गाय बसली. ते चमचमच्या मावशीपाशी बसली तिथं. चमचमची मावशी बसली तिथं. दुपारीच गाय आतमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे लय उशीर झालं दुपारचं पण आधी. इथं बघा सगळे गाय बसलेले इथे. गोरे केले ते अण्णांनी एकदम. सगळ्या गाय गोरे एकदम. आणि त्यात ब्रश तुटला होता त्यामुळे लय काय घासायला नाही. असं झालं विषय. तर करतो वैरण कट मी. भेटतो तुम्हाला संध्याकाळी जेवणाच्या टायमिंगला. आता इथं सगळं वैरण कट करायला 7 वाजतील मला. आता किती वाजले ते? आता 6:15 वाजले ते. 7 नाही ते पाऊण तास लागेल. हे अर्धा तास लागेल. आणि नंतर आपण काय करणार, नंतर आपण लगेच धारा काढणार. नवीन नियम लागू झाला ना धारांचा. तर ती नंतर आपण लगेच धारा काढणार. तर सगळं काम करतो. भेटतो मला संध्याकाळी जेवणाच्या टायमिंगला. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपण घेतलं आहे जेवायला. मी मम्मीला इथं बघू शकता काय आहे जेवणासाठी. काय शेंग चपाती आहे आणि भाकरी काम केलं नाही ते काय भाकरी करत जागे. इथं बघा भात फक्त केला आहे आणि आंबा आणलेत मगाशी आपण. बाबा तिकडे इंजेक्शन करते ते, आम्ही इकडे जेवते ते असं. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.